क्वांटिटी ती वाढवायची आहे आणि ती सुद्धा किडनीला हेल्प करेल फ्लश आउट करायला. तर लिंबू आणि पाणी, साखर न टाकता लिंबू पाण्याचा वापर तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला युरिनेशन फास्ट होतं, त्याचं प्रेशर चांगलं राहतं आणि जर स्टोन छोटा असेल तर तो पटकन विदाऊट पेन तो बाहेर पडायला मदत होतो. दुसरा भाग, सर्व प्रकारची फळं. फळं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांचा ज्यूस नाही. फळं म्हणजे की आपण म्हणतो की अख्खी फळं तुम्हाला खायची आहेत. बनाना, पपई, वॉटरमेलन, आंबा, सीझननुसार जी फळं तुम्हाला अवेलेबल आहेत ती अख्खी फळं खायला चालू करा. त्याच्यामध्ये फायबर पण व्यवस्थित असतात. फायबर तुम्हाला मोशन क्लिअर करायला मदत करेल आणि त्याच्यामध्ये जो वॉटर कंटेंट आहे तो तुमच्या किडनीला हेल्प करतो की किडनीमध्ये साठलेली कोणत्याही पद्धतीची स्टोन किंवा टॉक्सिसिटी ही बाहेर पडून जाणार. तुमच्या शरीरामध्ये हायड्रेशन मेंटेन होणार आहे. नॉनव्हेज खाणार आहात तुम्ही, पण तुम्हाला आता नॉनव्हेज खाता येत नाहीये, तर त्याच्याऐवजी तुम्ही व्हेज सोर्सवर जा. कारण की व्हेज सोर्समध्ये ज्या डाळी आहेत त्या डाळीपासून युरिक ऍसिड किंवा युरिक ऍसिडचे स्टोन बनण्याचे चान्सेस